सितारे जमी पर हा सिनेमा या ठिकाणी आमिर खान सर तुम्ही आज सिनेमा बघणार आहात. खरं तर विधानभवन सुरू आहे, त्यात आमिर खान पण सोबत आहे. सिनेमा खूप छान आहे, काय सांगायला पण खरं म्हणजे असाच एक सिनेमा तारे जमी पर आमिर खान यांनी त्यावेळेस काढला आणि तो देखील सुपरहिट झाला. खरं म्हणजे हे स्पेशल फिल्म जे आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जे लोकांमध्ये देखील अवेअरनेस आला पाहिजे, त्यांना देखील नॉर्मल लाईफ जगता आलं पाहिजे. लोकांनी देखील ऍक्सेप्टन्स जो आहे लोकांचा त्यांच्या प्रती जो काही हे आहे अशा मुलांच्या प्रती या ठिकाणी तसा तारे जमी पर तसा सितारे जमी पर हा एक सिनेमा आता सुरू होतोय. मला वाटतं आमिर खान हे फक्त आपले म्हणजे बाकी सिनेमे का सेलिब्रिटी नाही आहे, पण ते एक सोशल कॉज घेऊन या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करतायत. खऱ्या अर्थाने हे सगळे जे काही स्पेशल चिल्ड्रन आहेत यांच्याबद्दल त्यांना एक आपुलकी आहे, त्यांना जिव्हाळा आहे. आणि हे मुलं पण एवढे ऍक्टिव्ह आहेत, ही मुलं एवढे म्हणजे क्रिएटिव्ह आहेत. त्यांच्याकडून क्रिएटिव्हिटी आपण पाहिली तर त्यांना देवाने काही काढून घेतलं असेल, परंतु एक्स्ट्रा ऑर्डिनरी पण दिलंय. त्यामुळे याच्यामध्ये खूप आर्टिस्ट लोक आहेत आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही मुलं आपलं खऱ्या अर्थाने नाव लौकिक करतायत. आणि याच्या मागे आमिर खान यांची प्रेरणा आहे. आमिर खान यांनी म्हणजे जे काही इनिशिएटिव्ह घेतलाय अशा या मुलांसाठी, त्याबद्दल मी आमिर खान यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण त्यांनी नेहमीच एक सोशल अँगल घेऊन अनेक चित्रपट केले. त्यांचं पाणी फाउंडेशन पण आहे, ते काय वॉटर कॉम्पिटिशन त्यामुळे आम्ही गटशेती करतो. गटशेती आता करतात, क्लस्टर फार्मिंग, आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील ते मोठं काम करतायत. पाणी जमिनीमध्ये झिरपण्यासाठी देखील मोठं काम करतायत. ते एक सोशल कॉज, एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन. आणि म्हणून आजचा जो सिनेमा जो आहे सितारे जमी पर हा देखील
सुपर डुपर हिट होईल, याच्यामध्ये खूप लोकप्रिय होईल. आणि मला हेही सांगायचं आहे की आमच्या सरकारने दिव्यांग मंत्रालय हे सुरू करणारं महाराष्ट्र सरकार पहिलं राज्य आहे. त्यामुळे आम्हाला देखील या सगळ्या विषयाबद्दल खूप आपुलकी आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आमिर खान यांचं मनापासून अभिनंदन करतो. आमची लाडकी बहीण शाहिना यांसीचं पण अभिनंदन करतो की ते अशाच प्रकारच्या ज्या काही सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्या मागे असतात, त्या ऑर्गनाईज करत असतात. खऱ्या अर्थाने समाजाला याची गरज आहे आणि म्हणून शासन पूर्णपणे अशा सोशल कॉजच्या मागे खंबीरपणे उभा आहे. आमिर सर खूप लोक करायला प्रेम देत आहेत सिनेमाला आणि खरं तर एवढे विधानसभा सुरू असताना पण साहेब इकडे आले. किती आनंद तुम्हाला होतो? मला खूप आनंद होता है आणि मैं बहुत ही खुश हूँ कि एकनाथ जी आए फिल्म देखने के लिए. इतना बिजी शेड्यूल के बावजूद आप वक्त निकाल के आए, तो यकीनन ये फिल्म का थीम जो है वो आपको इसको शायद खींच के लाया है. इट्स अ वेरी इंपॉर्टेंट सोशल थीम, सो आई एम वेरी ग्रेटफुल. और इस टॉपिक पर अगर महाराष्ट्र सरकार कुछ डायनामिक चेंजेस लाए बच्चों के लिए एजुकेशन सिस्टम में, तो इससे बहुत फर्क पड़ेगा हमारे राज्य में और हमारे देश में. खान साहब, आपने ऐसे मेरा एक थॉट है कि ये जो हम लोग जब बच्चा पैदा होता है ना एक तो हम लोग उसको बचपन से ही ना उसको अलग रखना शुरू करते हैं, उसको अलग स्कूल में डाल देते हैं. इससे दो नुकसान होते हैं. एक तो उसका नुकसान होता है वो अलग समझ, और जो न्यूरोटिपिकल बच्चे हैं, सपोज टू बी नॉर्मल बच्चे हैं, उनका भी नुकसान है क्योंकि वो लोग उनके साथ फिर बड़े नहीं होते. उनसे इतना कुछ सीखने को है. दे आर वेरी लविंग, बहुत ही संवेदनशील होते हैं, तो उनकी जो क्वालिटीज हैं वो हमेशा खुश रहते हैं. तो उनमें जो क्वालिटीज हैं वो हमको भी सीखने को मिलती है. तो मेरा ये सपना है एक तरह से कि हमारे देश में अल्टीमेटली ऐसा हो कि जो स्पेशल स्कूल्स है ना उसकी जरूरत ही नहीं पड़े. सारे बच्चे एक साथ नॉर्मल स्कूल्स में पढ़े और तभी रियल इंक्लूजन सोसाइटी का वहां से शुरू होगा. आई फील. खान साहब, आपकी पहली फिल्म इसके पहले भी थी तारे ज़मीन पर जी. उस फिल्म के बाद जो है कहेंगे फिल्म के साथ साथ आम जिंदगी में भी लोगों के काफी बदलाव आए. जी. इस फिल्म के बाद जो है आप क्या वो उम्मीद करते हैं कि लोगों की जहनियत बदले, क्योंकि स्पेशल बच्चों के लिए वो जहनियत जो है हमेशा से नहीं, बरकरार इसीलिए तो हमने फिल्म बनाई है ताकि लोगों को एक अंडरस्टैंडिंग हो, लोगों में अंडरस्टैंडिंग बढ़े. मैं किसी को ब्लेम नहीं करता हूँ, लेकिन हम सब जो है आज जो कुछ भी है जो हमने सीखा है बचपन में हम उसके रिजल्ट है. तो ये जरूरी है कि लोग एक्सपीरियंस करें कि इनकी जिंदगी कैसे होती है ताकि हम उनकी बात भी समझें. तो यकीनन ये फिल्म लोगों को एक अलग पर्सपेक्टिव दे रही है एंड ऑडियंसेस आर रियली अप्रिशिएटिंग. तो बहुत पसंद आ रही है. दे आर अंडरस्टैंडिंग, दे आर, बल्कि वो तो सितारों को ज्यादा पसंद कर रहे हैं. आमिर खान से ज्यादा वो सितारे को पसंद कर रहे हैं. एक और सवाल है खान साहब कि जिस तरह से ये सारी चीजें आपने किया, एक आम लोगों के साथ आप ये चीजें करते तो शायद वो मेहनत और इनके साथ, क्या मेहनत में कोई ज्यादा इनके साथ मेहनत हुई है या नहीं, मेहनत उतनी लगती है जो आप जैसे भी फिल्म बनाए. मुझे बहुत लोगों ने पूछा एक ना कि इनके साथ काम करके आपको तकलीफ हुई होगी. जो फिल्म 6 महीने में बनती है वो शायद 1 साल लगा होगा, टाइम ज्यादा लगा होगा. बिल्कुल नहीं. 35 साल में जो मैंने काम किया है 10 न्यूरो डाइवर्जेंट इंडिविजुअल्स के साथ काम करके एक्चुअली मुझे रियलाइज हुआ कि उनके साथ काम करना ज्यादा आसान है. उनका ईगो नहीं है, टाइम पे आते हैं, वो हमेशा खुश रहते हैं, वो इतने एक्साइटेड आते हैं काम के लिए. तो इट वाज एक्चुअली हमारे लिए सीखने का मौका था और मुझे लगता है कि ये तो फिल्म मतलब हमारे लिए आसान थी बनाने के लिए बिकॉज दीस 10 पीपल वर सो अमेजिंग एंड डायनामिक. मैं सिर्फ संक्षेप में कहना चाहती हूँ, हमारे डेडिकेटेड टू कॉमन मैन चीफ मिनिस्टर एकनाथ जी शिंदे हमेशा सामने आते हैं, कोई भी सोशल कॉज हो. धन्यवाद आदरणीय प्रताप सरनायक जी को और हमारे आमिर खान को जो महाराष्ट्र के रत्न हैं, क्योंकि समाज की दृष्टि से वो हमेशा इम्पैक्टफुल सिनेमा बनाते हैं. और हमारे संस्था के तरफ से विनती है आदरणीय एकनाथ जी शिंदे जी को कि बीएमसी स्कूल्स में स्पेशल क्लासेस हमारे स्पेशल बच्चे के लिए जरूर हो, ताकि हम ये इंक्लूजन और सितारे जमीन पर, हकीकत में जमीन पर वही सितारे हमारे खेल. आमिर खान का विविध वेगळा विषय वेगळा विषय आहे.
खरं म्हणजे लोकांचा दृष्टिकोन तो बदलेल का? बदलेल नक्की. बघा ना, बघितलं ना, ते नॉर्मल मुलं आहेत त्यांच्यापेक्षा कमी नाही ती. त्यांच्या बरोबरीने ते मुलं जे आहेत, फक्त त्यांना थोडा एक प्लॅटफॉर्म पाहिजे, गायडन्स पाहिजे, आणि तो आमिर खान देत आहे. त्यामुळे मला वाटतं आमच्या महाराष्ट्र में पहिला स्कूल आनंदीगे साहेब, पहिली शाळा आनंदीगे साहेबांनी जिद्द आणि म्हणून जसं बीएमची शाळा आहे, इतर शाळांमध्ये जसं शायना तिने सांगितलं, आणि आमिर खान पण म्हणाले की आपल्याला याचं जेवढं जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू तेवढा प्रयत्न सरकार जरूर करेल. आणि खऱ्या अर्थाने सितारे जमी पण तेच खरं म्हणजे आपले खऱ्या अर्थाने सितारेच आहेत, आणि त्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी देवाने दिलेले आहेत. त्यामुळे ही मुलं पण नॉर्मल लाईफ जगू शकतात. नॉर्मल मुलांपेक्षा देखील यांच्यामध्ये काही कमी नाहीये. थँक्यू.